मनसेला युती करायचीच नसेल तर मग त्यांच्या मागे धावायचं तरी किती, त्यांच्या मागे लागायचं तरी किती? मित्र हो, नमस्कार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेतली हवा खरं तर आता निघून गेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये राज ठाकरे शिवसेना सोडून निघून गेले होते. पण त्यावेळी त्यांची एक गोष्ट निश्चितपणे कौतुकास्पद होती, ती म्हणजे त्यांनी शिवसेना सोडली, शिवसेना फोडली नाही. बघा, त्या गोष्टी सुद्धा राज ठाकरे यांना सहजपणे करता आल्या असत्या, पण त्यांनी त्या केल्या नाहीत आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे. बघा ना, आता अलीकडच्या राजकारणामध्ये काय हो, फक्त गद्दारी गद्दारी गद्दारी. ठाकरे बंधू परस्परापासून वेगळे झाले याचं मराठी माणसाला प्रचंड दुःख झालं. हे दोघे आपापल्या वेगवेगळ्या दोन पक्षातून महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस हेच मुद्दे घेऊन पुढे जात आहेत. पण राजकीय पातळीवर विचार करता या दोघांमध्ये मराठी माणसाची शक्ती तुफंगली. त्याचा फायदा आता गुजराती मंडळी घेताना दिसत आहेत. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, एकत्र राहावं ही तर मराठी माणसाची आधीपासूनची इच्छा आहे. मागे एकदा नाही का राज ठाकरे यांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि तेव्हापासून पुन्हा हे अंतर वाढत गेलं. आता तर या दोघांच्याही पक्षाची अवस्था तशी पाहिली तर वाईटच आहे. त्यांनी एकत्र येणं हे जसं महाराष्ट्राच्या हिताचं आहे, तसं ते दोघांच्याही राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत देत उद्धव ठाकरे यांची तशी इच्छा आहे का असा प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे यांनीही लगेच प्रतिसाद दिला, हो आम्ही तयार आहोत. आता बघा, दोन्ही बाजूकडून अनुकूलता होती, त्यामुळे ठाकरे बंधूंची युती आता होणार असा विश्वास दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना होता, मराठी माणसाला सुद्धा वाटू लागला होता. पण राज ठाकरे यांचा विचार पुन्हा बदलला की काय असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. कारण त्यानंतर बघा, ठाकरे गटाकडून एक एक पाऊल पुढे टाकण्यात येत होतं, पण राज ठाकरे यांचा प्रत्येक पाऊल मागं जाताना दिसत होतं. युती करायची का नाही, करायची असेल तर कोणासोबत करायची हे आपण नंतर बघू, आधी तुम्ही कामाला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळं पुन्हा एक संशय आणि शंका निर्माण झाली. शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत रोज या युतीबाबत सकारात्मक बोलत आहेत, आजही बोलत आहेत. शिवसेनेचे दुसरे नेते अनिल परब यांनी देखील अगदी खुलेपणानं याबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली. पण मनसेचं इंजिन काही केलं जागचं हलायला काही तयार नव्हतं. त्यानंतर तर आता राज ठाकरे यांनी आपल्या बोलण्याचा वेगळाच अर्थ घेतला गेला आहे असं म्हटलं आणि सगळंच मुसळकेरात. आणि मग आता ही युती होणार की नाही होणार, होणारच नाही अशा पद्धतीचं जवळपास स्पष्ट झालं. राज ठाकरे यांच्या या खुलाशानंतर हा विषय सुद्धा पूर्णपणे संपुष्टात येईल असं वाटत राहिलं. ठाकरे गटाकडून मात्र ही आशा अजूनही सोडली गेलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आजही युतीबाबत आशावादी आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून म्हणजे काही पदाधिकाऱ्याकडून वेगळा सूर आळवला जात आहे. आणि बघा, तरीही अशाही परिस्थितीमध्ये आता आदित्य ठाकरे यांनी मनसेला साद घातली आहे. आम्ही पुढे आलेलो आहोत, आता मनसे नेत्यांनी पुढाकार घ्यावा. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे जे कोणी असेल आम्ही त्यांचे खुल्या मनानं स्वागत करतो. आपण पूर्वी जिथं होतो तिथंच आहोत. महाराष्ट्र, देश आणि समाजाच्या कल्याणासाठी जर कोणाला आमच्यासोबत यायचं असेल तर आम्ही तयार आहोत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा न कळत का होण्या हे एक आवाहन केलंय. उद्धव ठाकरे गट अत्यंत अनुकूल आहे, युतीसाठी सकारात्मक आहे, पण मनसेच्या बाजूनं मात्र सगळं काही शांत दिसत आहे. मग प्रश्न असा पडतो, मनसेला युती करायचीच नसेल तर मग त्यांच्या मागे धावायचं तरी किती, त्यांच्या मागे लागायचं तरी किती? आणि मग यातूनच दुसरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणेच राज ठाकरे यांना खरोखरच महाराष्ट्र अस्मिता आणि मराठी माणसाची तळमळ आहे का?
खरं तर या प्रश्नाचं सगळं उत्तर दडलेलं आहे. या युतीचं म्हणजे या संभाव्य युतीचं पुढं काय होईल हो असं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.